पैसेखाऊ विस्तार अधिकारी संदीप मोरे ECBच्या जाळ्यात. जळगाव जामोदमध्ये कोट्यावधीच्या जमीन घोटाळ्यात धाक कारवाई. जळगाव जामोद प्रतिनिधी सोपान पाटील. जळगाव जामोद पंचायत समितीत कार्यरत असलेले विस्तार अधिकारी संदीप कुमार मोरे यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. मोरे हे यापूर्वी याच ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. कोट्यावधीचा जमीन घोटाळा उघड. ECBच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोप काय आहे? जिगाव प्रकल्प अंतर्गत बुडीत क्षेत्रातील दादुलगाव, तिवडी आणि गौलखेड या गावांतील शासकीय जमिनींच्या नोंदी करण्यासाठी संदीप मोरे यांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक 8 वर बेकायदेशीर नोंदी करून दिल्या. या बदल्यात त्यांनी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी जमवली असल्याचा संशय आहे. 3% लाच प्रकरणात अटक. एका तक्रारदाराचे बिल मंजूर करून देण्यासाठी मोरे यांनी एकूण रक्कमेच्या 3% लाच मागितली. तक्रारदाराने अमरावती ECBकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून मोरे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. पंचायत क्षेत्रात खळबळ. या कारवाईमुळे संपूर्ण जळगाव जामोद पंचायत क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन व्यवहारांबाबत आता नव्याने चौकशी होण्याची शक्यता आहे. ECBची पुढील पावले. 1. संदीप मोरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल. 2. मालमत्तेची चौकशी. कोट्यावधीची प्रॉपर्टी कुठून आली याचा तपास. 3. नमुना 8च्या नोंदींची पडताळणी. किती बेकायदेशीर नोंदी झाल्या याची माहिती. या प्रकरणात अजून कोण सामील आहेत याचा तपास ECB करत आहे. अपडेट येताच कळवतो.